महिलांवर झालेल्या अत्याचाराच्या विरोधात आज नाशिकमध्ये सकल हिंदू संघटनेकडून बंदची हाक देण्यात आलेली होती। तेव्हाच ही सगळी घटना घडली आहे। तबरेज शेख आपल्याला अधिकची माहिती देत आहेत। तबरेज, आपण पाहतोय दगडफेकीचा आता व्हिडिओ साम टीव्हीच्या हाती लागलेला आहे। या संदर्भात कारवाईला सुरुवात झाली आहे का? बरोबर आहे। नाशिकमध्ये आज सकाळ हिंदू समाजाच्या वतीने नाशिक जिल्हा बंदची घोषणा देण्यात आलेली होती। मात्र या बंदला आता हिंसक वळख लागलेला आहे। दुपारपासूनच नाशिकमध्ये काही ठिकाणी दोन गट समोर आल्याने दगडफेकीची परिस्थिती निर्माण झालेली होती। मात्र आता जुने नाशिक परिसरात जे मोठी दर्गा परिसर आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दोन गट समोर आले आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी दगडफेक झालेली आहे। गाड्यांची तोडफोड देखील झालेली आहे आणि या ठिकाणी एसीबी जे डीसीपी होते चंद्रकांत खांडवे यांना देखील दगड लागलेला हे देखील जखमी झालेले आहे। तर अनेक लोक या ठिकाणी जखमी झालेले आहे। एकूणच या ठिकाणी आता तणावाची परिस्थिती निर्माण झालेली आहे। नाशिकमध्ये आणखीन पोलीस फोर्स बोलवण्यात आलेली आहे आणि आता संपूर्ण शहरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। मात्र शहराच्या अनेक भागातून आता हिंसक जे घटना आहे त्या घटनेच्या खबर आता समोर येत आहे। तबरेज, धन्यवाद सविस्तर माहितीबद्दल। तर सकल हिंदू मोर्चाला नाटकात हिंसक वळण लागलेलं आहे। हिंदू मोर्चातील दगडफेकीचा व्हिडिओ आता समोर आलाय। नाशिकमध्ये सकल हिंदू मोर्चा दरम्यान हा सगळा प्रकार घडलेला असून याचाच व्हिडिओ साम टीव्हीच्या हाती लागलेला आहे। या सगळ्या संदर्भात सविस्तर आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी तबरेज शेख यांनी। सकल हिंदू समाजाच्या वतीने नाशिक जिल्हा बंदची घोषणा देण्यात आलेली होती। मात्र हे बंदला आता हिंसक वळख लागलेला आहे। आपण बघू शकतोय का जुन्या नाशिक परिसरात दोन गट समोर आलेले आहे। मोठ्या प्रमाणात या ठिकाणी दगडफेक झालेली आहे। आपण बघू शकतोय का मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पोलीस देखील दाखल झालेला आहे। आपण या ठिकाणी दगडांचा खच बघू शकतोय। मोठ्या प्रमाणात या ठिकाणी दोन गट समोर आले आणि त्या ठिकाणी दगडफेक झालेली आहे। गाड्यांची तोडफोड देखील करण्यात आलेली आहे। बांगलादेशमध्ये हिंदूवर होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात आज सकल हिंदू समाजाच्या वतीने नाशिक जिल्हा बंदची घोषणा देण्यात आलेली होती आणि त्या दरम्यान दोन गट या ठिकाणी समोर आले आहे। पोलिसांनी या ठिकाणी सौम्य लाठीचार्ज देखील केलेला आहे। आशुदर्शक नळ्या देखील नरकांड्या देखील या ठिकाणी फोडलेले आहे आणि या ठिकाणी मोठ्या संख्येने या ठिकाणी पोलीस बल तैनात करण्यात आलेला आहे। आपण बघू शकतो की संपूर्ण परिसरात दगडांचा खच या ठिकाणी पडलेला आहे आणि आता संपूर्ण नाशिकमध्ये तणावाची स्थिती निर्माण झालेली आहे। एकूणच आपण बघू शकतोय मोठ्या प्रमाणात या ठिकाणी दगडफेक झालेली आहे। दोन गट समोर आलेले होते आणि पोलिसांनी आचूकचे नरकांड्या देखील फोडलेले आहेत। त्यामुळे हे जे माप होते ते माप आता निवडलेलं आहे। एकूणच आपण बघू शकतो या ठिकाणी डीसीपी स्वतः या ठिकाणी हजर आहे। सर, काय घटना झालेली होती? सध्या शांत आहे परिस्थिती। एकूणच आपण बघू शकतोय या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आता पोलीस फोर्स यायला सुरुवात झालेली आहे। दोन गट समोर आलेले होते आणि त्यामुळे या संपूर्ण परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण झालेली होती। मात्र आता पोलीस या ठिकाणी दाखल झाल्याने आता या ठिकाणी तणावपूर्ण शांतता या ठिकाणी बघायला मिळत आहे। तबरेज शेख, साम टीव्ही न्यूज, नाशिक।